सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 1115. गायत्री विकोणी पोट जे जाळीती तया होय गती यमलोकी. गायत्री विकोणी पोट जे जाळीती तया होय गती यमलोकी. कन्येचा जे नर करती विकरा ते जातीय घोरा नरक पाता. कन्येचा जे नर करीती विकरा ते जातीय घोरा नरक पाता. नाम गावनिया द्रव्य जे मागीती नेणे तया गती कैशी होय. नाम गावनिया द्रव्य जे मागीती नेणे तया गती कैशी होय. कैशी होय गती तेच हो जाणती आमाशी सांगती न लगे त्याची. कैसी होय गती तेच हो जाणती आमाशी सांगती न लगे त्याची. आमुच्या सांगाती आहे तो श्रीहरी न लगे दुराचारी तुका म्हणे. आमुचा सांगाती आहे तो श्रीहरी न लगे दुराचारी तुका म्हणे. गायत्री विकोणी पोट जे जाळीती तया होय गती यमलोकी. तुकाराम महाराज या अभंगात अनेकांची निंदा करीत आहेत. ते म्हणतात, गायत्री मंत्र शिकवण्याबद्दल जे पैसे घेतात आणि पोट भरतात त्यांना नरकवास भोगावा लागतो. जे कोणी आपल्या मुलीचा विक्रय करतात त्यांनाही यमलोकी जावे लागते. जे हरिनाम गातात आणि लोकांजवळ द्रव्य मागतात त्यांची गती कोणती होईल ते आम्हाला सांगता येत नाही. त्यांची गती त्यांनाच माहीत असेल. त्यांची संगती आम्हाला नको. आमचा सोबती हरी हाच कायमचा आहे, म्हणून आम्हाला दुराचारी लोकांची संगती नको. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 1116. साधूच्या दर्शना लाजशी गवारा वेश्येची घरा पुष्पेनिशी. साधूची दर्शना लाजसी गवारा वेश्येची घरा पुष्पेनिशी. वेश्यादाशी मुरळी जगाची ओवळी ते तुझ सवळी वाटे कैसी. वेश्यादाशी मुरळी जगाची ओवळी ते तुझ सवळी वाटे कैसी. तुका म्हणे आता लाज धरे मुच्या टाचराच्या कुच्या मारा वेगी. तुका म्हणे आता लाज धरे उच्या टाचराच्या कुच्या मारा वेगी. अर्थ, तुकाराम महाराज वेश्यगमनी माणसाला या अभंगात शिव्या घालत आहेत. ते म्हणतात, अरे मूर्खा, साधूचे दर्शन घेण्यास तू लाजतोस आणि चांगली फुले घेऊन वेश्येकडे जातोस. ती वेश्या सर्व लोकांनी उपयोगात आणलेली म्हणून ओवाळणी झालेली उष्टी झालेली असते. ती तुला सोडी कशी काय वाटली? अरे नगव्या निच्या हलकटा, या गोष्टीची तू काहीतरी लाज धर. अहो जन हो, अशा माणसाला चपलेच्या टाचेने हाना. तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.